शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्हा सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा आणि निर्जला एकादशी आहे त्याच्याही सर्वांना शुभेच्छा. आणि दारात रांगोळी बघा आज कशी काढली, आज कमळाची रांगोळी काढली. आणि आज ना चकुल्या करणार आहे, त्यामुळे थोडीशीच कणिक मळले. चकुल्याला कसं थोडीशीच कणिक बास होते आणि थोडंसं बाहेरगावी पण जायचंय, त्यामुळे उगाच जास्त करून शिळ उरायला नको, परत उगाच खराब होते, अन्नाची नासाडी उगाच होते ना, त्यामुळे मग थोडीशीच कणिक मळले. आता चकुल्या करून खाऊन आम्ही जाणार आहे. देवपूजा झाली आहे, कपडे वगैरे धुवून सगळं आवरले, बाकीचे कामं जेवण केलं की भांडी तेवढी घासायची, बाकी सगळं झालेलं आहे. आणि मग जायचं. आणि अनुची तेवढी आंघोळ राहिले, अनुला एक आंघोळ घालायची आहे फक्त. आणि कालच सगळं आवरलं होतं, काय काय म्हणजे न्यायचं वगैरे आहे ते. तर आता मग चकुला घेते मी करून आणि अनुला एक आंघोळ थोड्या वेळ घालायची. थोडंसं गार वातावरण आहे म्हणून तिला काही आवरलं नाही तिचं लवकर. रात्री पण ना पाऊस झाला, त्यामुळे थोडीशी गार हवा अजून आहे. आज काय अजून तर सूर्य म्हणजे नाही दिसलेला. अनुचं आता खेळायला चालू झाले कणके वगैरे. तर आता आवरून घेते मी पटापटा कामं आणि कुठं जायचंय ते पण पहा, तुम्ही पाहत राहा म्हणजे आजचा व्लॉग. अक्षय आज छापाची रांगोळी काढायला कमळाची. लाल कलर होता घरात सापडेना, त्यामुळं पाकळ्यांना निळा भरलाय. लाल कलर छान वाटतो, सापडलंच नाही आवर मग पटकन. कपडे झाले धुवून. आमचं बघा, आमचा आत बाहेर चालू असते सारखं. गेली ती रांगोळी सांडायला, तिथं आता ओरडून आणलंय तिला आत. अनुचा घालायचा ड्रेस इथं ठेवलाय, बॅग भरली आहे, ती न्यायचं. खारी बुंदी वगैरे सगळं इकडं काढून ठेवले, नाही तर विसरल. परत घाईत काय होते, काय तर विसरून जाते. अनुची आंघोळ झाली होय ना. रानू आता चकुल्या खाणार आहे. चकुल्या झाल्यात तयार, दाखवते. काय काय चकुल्या आहेत तयार. आता मी भांडी घासून घेणार आहे. थांब म्हणजे भांडी घासून घेतो. बरोबर चला गॅस बंद करा. ते नाईने भांडी घासली. चला आता आवरलंय आमचं, चाललंय. आणू या. तर आणून टोपरं कसं घातलेलं लवकर. चला. किती छान असं गजरा असं ना झाडाचं ते काय आहे. तर झाड आहे, त्याची फळं आहेत ना का, तिथे फळं आहे. कुठलं झाड आहे ना हे काय माहिती, तुम्ही सांगा मला. मंगळवेड्यावरून आम्ही चाललो होतो ना, आणि गाडीवर थोडंसं मी शूट करून घेतलं. आणि गाडीवर कसं होते, जास्त मोबाईल घेऊन असं शूट करायचं होत नाही, आणि माझ्या हातात बॅग पण होती ना. पण तरी पण मी थोडंसं आपलं म्हटलं घ्यावं. आणि ऊन पण खूप लागत होतं, आभाळ आलं होतं, आणि तेवढ्यातच मी थोडं आपलं शूटिंग केलं इथं. तर बघा आम्ही इथं थांबलोय आणि नजारा बघा किती असं मस्त आहे ना. झाडं उंच अशी छान आहेत, असे रस्त्याच्या दोन्ही बाजूला. आणि मस्त नजारा वाटला म्हणून मग फोटो पण काढायसाठी थांबलो, आणि म्हणलं थोडंसं व्हिडिओ पण होऊन जाते. आणि किती छान असं वाटायला लागलंय. फक्त ऊन आहे. आता जर पाऊस असता ना मग तर इतकं छान वाटलं असतं की बस, पण आम्ही भिजलो असतो मात्र. आणि मग
फोटो पण थोडेसे काढले, म्हटलं आता इतका छान नजारा आहे तर मग कशाला आता सोडायचं ना. आणि व्हिडिओ पण करायचं चालू आहे. गाड्या लागले आणि असं मस्तपैकी चालू आहे बघा. आणि आम्ही मुंबईला जातो जातो इथं थांबलो. शेंगा खाल्ल्या आणि काय काय खाल्लं, अननस खाल्लं, चिप्स खाल्लं, सरबत झाला. गरम व्हायला लागले ना. आणि अक्षूचा दात पडला, जे हालत होता ना तो फायनली येता येता रस्त्यातच पडला. आणि अनु कुठे गेली गा? मोबाईल घेऊन बसले. हे ना आंब्याचं झाड आहे, किती छान आहे ना. हे कशाचं झाड आहे काय माहिती. इथे पण झाड आहे, मोगऱ्याचं झाड. मोगरा लागला एक किती मोठं आहे ना झाड. बाहेर ना डाळिंबाचं झाड आहे ना, ते पण मी ना तुम्हाला दाखवते. इथे ना डाळिंबाचं झाड आहे, किती छान डाळिंब लागले. इथे ना किती छान असं गवत आहे हिरवं. इथे नारळाचं झाड आहे, खूपच मोठं आहे. ऊन पण खूप आले. अनु गप्पा बसते का नाही तू? पंख्याजवळ चालले सारखं. बाळाला घेते का? बाळाला बसते उसळ्या मारते. अजून थोडं दिवसानं वॉकर बसते बघा. आव बसते. आव तर लय वेगळे वेगळे पण आले. तसलं ती गोल नुसतं राहील नाही का? आले दुसरं पण वॉकर. हेल्मेट लावा लागतो. निवडून घ्या लागली. तुला झेपायची माहिती फुरगी बघ ती फुरगी कशी आहे. बघ की त्याने लावत नाही. एकच असून शांत बसत नाही ना. झोपली पण नाही बाई, उठून बसली. लगे उठली आहे ना, लगे उठून बसली ना. कोण आहे श्रीषा? श्रीषा श्रीषा
कोण आहे श्रीशा? म्हणकी एक मिनिट आगा पण करा तुम्ही श्रीशा. म्हण. काय बाळगो काय श्री मला वाटतं की देवघराचं आहे वाटतं. आतमध्ये पण आहे आतमध्ये पण आहे, इथं पण देवघराचं आहे ना पायऱ्या. आतमध्ये पण आहे देवघराचं पायऱ्या आहे वाटतं या. नवीन पुढे असं नुसार देवदर्शन नाही इथं आहेच की. तुला बी रंग आहे म्हणलं काय? आणि शिसा देवदर्शन दिसते मसालसारखं आहे नाही आतमध्ये पण आहे देवघराचं इथं ही जागा पण आहे ती पण खाली काय केलेली दिसते ते आज पण आहे सगळे देवघराचं काय येतं ए, ती काय देवघर आहे मी तेव्हा. अजून मतांसारखं आहे पण ती ज्या त्याला पटतं बाबा हे ते नाही इकडे ह्या दिशेला पाहिजे त्या दिशेला पाहिजे त्याची पूर्व आहे आहे काहीतरी बघा देव. आता आधी थांब. राहते. दे. तुमची साईडची पूर्व आहे ना मग पूर्व मग इकडे ही सगळं जाऊ दे तिला. आणि इथं माझं कानातलं ना माझं पण आणि तनूचं पण ना ते ताराच्या खालच्या असतात ना त्या तुटलं होतं आणि म्हणून हे जोडायला तनू आणि हे आले होते संतोष भाऊजी दुकानात त्यांच्या दुकानात ते जोडून घेणार होते आणि म्हणजे जोडायचं काम चालू होतं. मी काय आले नाही, मी घरीच थांबले होते. म्हणजे कंबर आणि एवढं दुखायला लागलं होतं गाडीवरचा प्रवास करून ना, त्यामुळे मी नाही आले. म्हणलं आता थोडीशी विश्रांती घेते. मग तनू आणि हे मात्र आले होते आणि तो जोडून अगदी नव्यासारखं करून दिलं होतं आणि मला घरात आलं तनून आणि ह्यांनी फसवलं. मला म्हणले ते जुनं मोडले नवीन करून आणले आणि मी पण फसले. मला पण अगदी नवीनच वाटलं होतं का तर नव्यासारखं दिसत होतं ना, त्यामुळे वाटतं की नवीनच आहे. परत मला म्हणले नाही जुनंच आहे ते म्हणून मला कळालंच नाही. खरंच अगदी खूप छान ना जोडून दिलं होतं आणि उजळून ॲसिडच्या पाण्यानं वगैरे चांगलं अगदी करून दिलं होतं. आणि मग घरी किती दिवस झालं ते तुटलं होतं माझं जोडायचं. इकडं आलो त्यानिमित्तानं म्हटलं आता आलोय तर म्हटलं जोडून पण घ्यावं म्हणून सोन्याची ती तार वगैरे सगळं जे तुटलेलं होतं ना ते घेऊन आलो होतं आम्ही. आणि मग इथं ना सगळं जोडून वगैरे करून दिलं आम्हाला. पुढचं दुकान नाही का ते तुला म्हणलेलं ते पुढचं दुकान ते तुला म्हणलेलं ती ओळखीच कोणतं आहे त्यांची. कुठला चष्मा कुठं आहे माझा आता इथे नकली तुला
काय घे तुकडीची तुकडी काय आयरन डायरेक्ट माहिती तीन होत्या नाही नाही दोन काय त्या लेट नाही मोठी चपडी खाली गेलं जळलं काय ते खाली खाली गेले सगळं खाली गेले त्याच्यावर हा परवा डे में चालू कर अरे पटवते इकडे पटवते गावली कसा पटवते तू जाते बाहेर पण
तर फायनली तर साखळ्या जोडून झालेल्या आहेत. तोंड तोंड रे तोंड ओपन मस्त असं जोडून उजळून पण घेतलेलं. बटाट्याची आमटी करायला बटाटे घातले शिजायली तर, आणि बाकीचा स्वयंपाक झालाय सगळा. आणि आता फ्रेश झाले मी, इतकं गरम व्हायला लागले ना, आणि केस बांधले. म्हटलं मोकळे सोडून आलो होतो ना, आता बांधलेत केस. मोठ्यानं आमटी चपाती, भात, बटाट्याची मस्त अशी आमटी, श्रीखंड विकत आणलं होतं. आणि आम्ही सगळेजण जेवायला मस्त अशी पंगत आमची बसली होती. आणि बाहेर खूप पाऊस मोठा चालू झाला होता. इंजेक्शन झालं मला, सगळं सुजलं.